आजच्या या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या राज्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटी उत्तरार्धात 23 किंवा 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला होता. आज 8 सप्टेंबर म्हणजे जवळपास 5 महिन्याच्या वरती 4.5-5 महिने जवळपास हा कालावधी झालेला आहे आणि ह्या कालावधीमध्ये जी आपली रुटीन लाईफ होती, त्या लाईफमध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस करावे लागत आहे आणि मला खात्री आहे विशेष करून शिक्षक वर्ग जो आहे, त्यांना नेहमी काहीतरी नवनवीन उपक्रम करावंसं वाटतं, विद्यार्थ्यांना शिकवावंसं वाटतं. अ, आपलं नॉलेज शेअर करावंसं वाटतं. आता हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा Zoomच्या माध्यमातून किंवा WhatsAppच्या माध्यमातून जो विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी नवीन मेथोडॉलॉजी सुरू झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच शिक्षकांना सुद्धा थोडंसं अवघडल्यासारखं होतंय. त्याची मला जाणीव आहे. आणि सर्वात पहिले मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो, की आमचे शिक्षक हे फक्त काही ज्ञानार्जनाचं किंवा ज्ञान देण्याचं काम करत नाहीत. त्यासोबत त्यांनी ह्या डिझास्टरमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांनी राशनिंगची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी राशनिंगची त्यांना अ, आपण हे केलं होतं आणि त्यांची ड्युटी लावली होती. त्याच्यानंतर त्यासोबतच कोविड केअर सेंटरला काही लोकांची ड्युटी लावली होती. त्याच्यानंतर गावातल्या काही शिक्षकांनी मिळून व्हॉलंटिअर्स म्हणून कोविड फोर्स म्हणून अँटी अँटी कोविड फोर्स म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचं जे योगदान आहे, हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. आज सुद्धा जिल्ह्यातले जे कंट्रोल रूम आहे किंवा ब्लॉकचं कंट्रोल रूम आहे, त्या कंट्रोल रूममध्ये पॉझिटिव्ह येणारे पेशंटला त्यांना कळवणे, निगेटिव्ह येणाऱ्या पेशंट्सला कळवणे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ज्या गावातले किंवा शहरातले जे पेशंट पॉझिटिव्ह येतात, त्यांच्यासोबत कुठले कॉन्टॅक्ट्स आलेले आहेत, ते सर्व काम करण्यासाठी शिक्षक हे आपल्याला खूप मदत करतायत. मित्रांनो, Facebook लाईव्ह आणि शिक्षणाच्या वाटचालीच्या पूर्वी मी जरा आपल्या जिल्ह्याची पार्श्वभूमी सांगतो. आपला जिल्हा खरं तर आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज किंवा मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल नसल्यामुळे जेव्हा कोविड एंटर झाला, त्यावेळी आमच्यासमोर खूप मोठे प्रश्नचिन्ह होते, की पुढे करायचं काय? कारण आपले जे सिव्हिल रुग्णालय किंवा एस-डी-एच, आर-एच आपण बंद करू शकत नव्हते. त्या ठिकाणी रोज शेकडो लोकांची ट्रीटमेंट होते, उपचार होते. ह्या कोविडच्या काळातच जवळपास 7,000-1,000 महिलांच्या डिलिव्हरी आपल्या ह्या सिव्हिल रुग्णालयात झाल्या. आणि अशा वेळी आपण हे रुग्णालय कोविडमध्ये जर कन्व्हर्ट केलं, तर बाकी उपचारांचं काय? कारण त्यावेळी बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या लोकांनी सुद्धा उपचार देणे बंद केले होते. म्हणून त्यावेळी जी नवीनच बिल्डिंग बांधली जात होती आय हॉस्पिटलची सर्वात पहिले आपण ती सुरू केली. त्याच्यामध्ये युद्ध पातळीवरती 25 बेड सुरू केले आणि मग जसं पेशंट वाढत गेले, त्यावेळी जे जुनं रखडलेलं काम होतं महिला बाळ रुग्णालयाचं, ते काम आपण युद्ध पातळीवर करून तिथं 150 बेड्सचं रुग्णालय नवीन बांधलं. हे 150 बेड्स आणि हे 25 बेड याचे जवळपास 175 बेड्सला पूर्ण सेंट्रलाइज ऑक्सिजन केला. कारण कोव्हिडसाठी सर्वात मोठा जो काही उपचाराचा जो थेरपी आहे, तो म्हणजे ऑक्सिजन सप्लाय. वेळेवर ऑक्सिजन सप्लाय देणे आणि बाकीचे जे अँटिव्हायरल ड्रग्स आहेत, टॉक्सिझोलिमॅब, रेमडेसिवीर किंवा फ्लेविपिव्हिर ह्या मेडिसिन्स सुद्धा योग्य वेळी जर मिळाल्या, तर पेशंट्सचं जे वाचण्याचं किंवा बरे होण्याचं जे प्रमाण आहे, ते जवळपास 98% च्या आसपास आहे. ते खूप चांगलं आहे. दुसरा विषय एकदा हे 150 रुग्णालय सुरू झाल्यावर बेडचं आपल्याला मग जे माईल्ड सिम्प्टम्स किंवा असिम्प्टोमॅटिक पेशंट होते, त्यांच्यासाठी आपण नंदुरबारमध्ये 270 बेडचं कोव्हिड केअर सेंटर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलला सुरू केलं. शहादाला 120 बेडचं सुरू केलं. तळोद्याला सुरू केलं. 60 बेडचं नवापूरला सुरू केलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला जाणवलं, की बऱ्याचशा रुग्णांना प्रायव्हेटला ट्रीटमेंट घ्यायची इच्छा आहे किंवा त्यांना प्रायव्हेटला ते पे करू शकतात. अशा रुग्णांसाठी मग नंदुरबारला स्मिथ आणि निम्स हे 2 रुग्णालय सुरू केले. त्याच्यानंतर नवापूरला आपण 2 रुग्णालय सुरू केले, ग्रेस आणि अल-शिफा आणि आता शहादाला सुद्धा 50 बेडचं एक नवीन रुग्णालय सुरू होत आहे. तर हे ऑक्सिजनेटेड बेड्स गव्हर्नमेंटचे साधारणतः 170 आणि त्याची आपण कॅपॅसिटी 200-250 पर्यंत सुद्धा करू शकतो. आणि प्रायव्हेटची साधारणतः 150 पर्यंत. ही सध्या ऑक्सिजनेटेड बेडची फॅसिलिटी प्लस त्यासोबतच कोव्हिड केअर सेंटर्स हे सर्व सुविधा आपल्या रेग्युलर सुविधेपासून आपण वेगळे देत आहोत. आणि सर्वात मोठा चॅलेंज जो होता तो म्हणजे आपल्यासमोर आर-टी-पी-सी-आर लॅबचा. तर त्या आर-टी-पी-सी-आर लॅब सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण 15 ऑगस्टला उद्घाटन करून आता जेवढेही रोजचे सॅम्पल येत आहेत सर्वांची प्रोसेसिंग होऊन 1 किंवा मॅक्सिमम 2 दिवसात सर्व लोकांचे सुद्धा रिझल्ट येत आहेत. त्याच्यामुळे
जो रिझल्ट यायला जो विलंब होत होता किंवा जे दूर पाठवायचे ते सॅम्पल आपल्याला धुळ्याला किंवा नाशिक, पुण्याला, त्याची आता कसली आवश्यकता सध्या नाहीये. तर मित्रांनो, ही आपल्यासाठी खूप दमेची बाब आहे आणि पुढे आरोग्याच्या दृष्टीने आपण आपली ब्लड बँक सुरू करतो आहोत. जेही रुग्ण कोव्हिडपासून बरे होत आहेत, त्यांना प्लाझ्मा फिल्ट्रेशन इथंच सुरू होईल. त्यासोबतच ऑक्सिजन जो असतो, तो ऑक्सिजन सध्या आपल्याकडे तयार होत नाही, मॅन्युफॅक्चर होत नाही. तो आपण दुसऱ्या जिल्ह्यातून मागवतो. ते ऑक्सिजन जनरेटर प्लांट आणि ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट त्याची सुद्धा आता आम्ही प्रोसेस करून पुढच्या 1.5-2 महिन्यात आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र ऑक्सिजनचं निर्माण कसं करता येईल, याचं आम्ही नियोजन करत आहोत. त्यासोबतच ऑक्सिजन बेड्स हे बाकीच्या ठिकाणी तळोद्याला, नवापूरला आणि शहाद्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कसे सुरू करता येईल, यासाठी आमची धडपड चाललेली आहे. आता आपण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मी एक मूळ मुद्द्यावरती येतो, की आपण जर भारताचा इतिहास पाहिला, तर भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसून येईल, की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची गोष्ट आपल्याला आपल्या इतिहासामधून समजून येते. मग ते आपण आपला फेमाईन जर काउंट केला, आपला जो दुष्काळ जर आपण विचार केला, की भारतामध्ये नैसर्गिक संकट आपण जर बघितलं, की कधी दुष्काळ येतो, कधी फ्लड्स येतात. मागच्या वर्षी सुद्धा फ्लड्स आले होते आपल्याला माहिती आहे कोल्हापूर, सांगलीला. किंबहुना दरवर्षी फ्लड्स बिहार, आसाममध्ये येत असतात. तिथे सुद्धा बऱ्याचशा लोकांचे मृत्यू होतात. तर पृथ्वी तलावावरती नैसर्गिक आपत्तीचा जर आपण इतिहास केला, तर आपण काही मोठे जर इव्हेंट्स बघितले, तर सन 1770 मध्ये बंगालच्या प्रांतामध्ये दुष्काळ पडला होता, फेमाईन. आणि ह्या बेंगालच्या प्रांतामधल्या दुष्काळामध्ये लोकं अन्नविना, जेवणाविना किती लोकांचा मृत्यू झाला असेल, आपण जर इमॅजिन केला, तर संपूर्ण लोकसंख्येचा 1/3 म्हणजे 1/3 लोकं, म्हणजे जवळपास 1 कोटी लोकांचा मृत्यू 1770 मध्ये फक्त बंगाल प्रांतात झाला होता. त्याच्यानंतर 1782-84 मध्ये दिल्ली, पंजाब, काश्मीर हा जो नॉर्दर्न रिजन आहे, त्या ठिकाणी परत दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये जवळपास 1,10,00,000 लोकं म्हणजे 11 मिलियन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर दोजी बोडा फेमाईन म्हणून हैदराबाद, गुजरात, महाराष्ट्रातला काही पार्ट, काही मारवाडचा रिजन या ठिकाणी जवळपास 11 मिलियन म्हणजे 1,10,00,000 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि साउथ इंडियामध्ये 1876 आणि 78 मध्ये जवळपास 80,00,000 8 मिलियन लोकांचा मृत्यू झाला. हे जर आपण सर्व गोष्टी जर काउंट केल्या, की हे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ किंवा फ्लड्स याच्यामध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा मृत्यू होतात, त्यावेळी त्या ठिकाणी लोकांनी कशा पद्धतीने आपलं सर्व्हायव्हल केलं असेल. तशाच पद्धतीने आता हा जो कोविड फ्लू आहे, तर कोविडचा अर्थ असा आहे मित्रांनो, त्याचा फुल फॉर्म असा आहे, कोरोना व्हायरस डिसीज. सी-ओ म्हणजे कोरोना, व्ही-आय म्हणजे व्हायरस, डी म्हणजे डिसीज, कोविड आणि 19 म्हणजे 2019 ला सापडलेलं आहे 19. तर हे प्रत्येक रोगाला एक नाव देणारी संस्था असते जागतिक पातळीवरती आणि ती संस्था कुठल्या रोगाला काय नाव द्यायचं हे ठरवत असतं. तसंच याचं नाव आता कोविड-19 कोरोना व्हायरस डिसीज 2019 हे नाव संबोधलं गेलेलं आहे. आणि मित्रांनो 1918 आणि 1920 या दरम्यान आपल्या भारतामध्ये, पूर्ण जगात स्पॅनिश फ्लू आला होता. आणि असं म्हटलं जातं, की या स्पॅनिश फ्लूमध्ये वर्ल्ड वॉर फर्स्ट प्रथम विश्वयुद्ध याच्यामध्ये जेवढे मृत्यू झाले, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1918 ते 1920 मध्ये जवळपास 17 ते 18 मिलियन्स म्हणजे 1.7 कोटी एवढे लोकं फक्त भारतामध्ये वारले आणि पूर्ण जगाची जर आपण जर काउंट केलं डेथचं, तर जवळपास 5 ते 10 कोटी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. तशाच पद्धतीने 1896 ते 1921 मध्ये या पूर्ण काळामध्ये जवळपास 20-22 वर्षामध्ये भारतामध्ये प्लेगने, बुबोनिक प्लेगने जवळपास 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी लोकांचे मृत्यू झाले. तर हे सर्व सांगायचा मनोदय हा आहे, की आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये नैसर्गिक आपत्ती येणे किंवा हे येणे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. किंबहुना मागच्या 40-50 वर्षांमध्ये आपण एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती कधी पाहिली नसेल. परंतु जर आपण इतिहास पाहिला, तर बऱ्याच वेळी एकतर दुष्काळ येतो, 15-20 वर्षांमध्ये एखादा मोठा फ्लड येतात. त्याच्यानंतर नॅचरल डिसीज येतात. कधी-कधी युद्ध होतात. आता सुद्धा आपण बघतोय बातम्यांमध्ये, की भारत आणि चीन ह्या देशांमध्ये, आपल्या देशामध्ये हे युद्धाचं थोडंसं वातावरण चालू असतं. त्या सर्व गोष्टींची जर आपण पार्श्वभूमी जर पाहिली, तर मला असं वाटतं, की एक व्यक्ती म्हणून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सर्वात पहिले हे सांगितलं पाहिजे, की कुठल्याही नैसर्गिक आपत्तीसाठी आपण
तयार पाहिजे. आपण रेडी पाहिजे. आणि ज्या वेळी अशा नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी आपल्या जीवनाची जगण्याची पद्धत थोडीशी आपण बदलली पाहिजे. 5-5.5 महिन्यामध्ये मुलं बाहेर जाऊन खेळू शकत नाही किंवा आपल्या जास्त मित्रांसोबत भेटू शकत नाही. किंबहुना कारण लहान मुलांना मास्क घालायला लावणे किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळायला लावणे, हे जवळपास अशक्य असतं. परंतु आपण जर आजच्या आपल्या जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली, तर नाशिक डिव्हिजनमध्ये किंवा राज्यामध्ये जेवढी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा निश्चितच आज सुद्धा आपल्या जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे. जवळपास 3,174 लोकं हे पॉझिटिव्ह आले. त्यापैकी 2,034 हे बरे झाले. 84 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जवळपास 948 लोकांवर उपचार चालू आहे. 11,500 च्या वरती आपण चाचण्या केलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टींचा जो सांगायचा प्रमुख उद्देश तो हा आहे मित्रांनो, की ह्या संकटाला सर्वात पहिले आपण एक्सेप्ट करा, की ठीक आहे. काही अडचण नाही, एक संकट आहे. आणि दुसरी गोष्ट पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, की जसं मी बोललो, की एखादा प्लेग आला किंवा फ्लू आला, तर तो काही 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष जात नाही. त्याला वेळ लागतो, कालावधी लागतो. आणि जर याला लाँग ड्युरेशन साधारणतः 2 वर्ष, 3 वर्ष असं जरी आपण गृहीत धरलं, एवढा जर वेळ हा डिझास्टर चालणार असेल, तर अशा वेळी लाँग टर्म प्लॅनिंग आपली तयार पाहिजे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. म्हणजे काय? की आपण याच्यामधून एवढं होप करू शकतो, की लवकरात लवकर व्हॅक्सिन निघावी, लवकरात लवकर याच्यावर सोल्युशन निघावं. परंतु जर ते नाही झालं, तर आपल्याला वर्स्ट सिच्युएशन जर असेल, त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी सुद्धा तयारी पाहिजे. आणि प्रशासन म्हणून आम्ही आमच्याकडचे हॉस्पिटल्स वाढवणे, डॉक्टरांना ट्रेन करणे, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आणणे, ते तर आम्ही तयारी करतोच आहोत. पण इंडिव्हिज्युअल एक शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून आपण कुठल्या-कुठल्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे, हे मी आपल्यासोबत शेअर करतो. सर्वात पहिली गोष्ट, जेव्हा ही क्रायसिस टाईम असते, त्यावेळी फॅमिली आणि परिवार यांचं बॉन्डिंग आणि एकमेकांना सपोर्ट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते सपोर्ट जेव्हा मी म्हणतो, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही, की फक्त 2 वेळा जेवायला मिळणे किंवा संध्याकाळी एकत्र बसून टीव्ही पाहणे, याला सपोर्ट म्हटलं जात नाही. सपोर्ट म्हणजे काय, की प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी होती. विद्यार्थी सकाळी उठून शाळेत जायचे, मग दिवसभर खेळायचे, अभ्यास करायचे. आता ही जीवनशैली बदलली. तर त्यांना कुठल्यातरी पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये एंगेज करणे आणि कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये एंगेज करू शकतो? जे पालक सक्षम असतील, त्यांनी कृपया काही चांगली पुस्तकं, मग ते तुमचे बुक स्टोरीज असतील, मोठ्या मुलांसाठी काही ग्रंथ असतील, काही नॉवेल्स असतील. पुस्तकांची एक चांगली भेट दर 15 दिवसाला, 10 दिवसाला ज्यांना Amazon किंवा Flipkart अशा ॲप्लिकेशनचा वापर करत असतील, त्याचा वापर करून मुलांना चांगली पुस्तकांची भेट द्या. नंबर 1. नंबर 2, सकाळचा जो शेड्यूल आहे, कारण बऱ्याचदा असं दिसतं आहे, की हे तर एक आरोग्याची डिसीज आहे बॉडीली. परंतु जर जास्त वेळ लोकांनी टीव्ही किंवा सोशल मीडिया किंवा Netflix किंवा ह्या इतर चॅनल्सचा वापर मध्यरात्रीपर्यंत जर केला, उशिरापर्यंत केला, तर अशा लोकांमध्ये भविष्यात मेंटल प्रॉब्लेम्स, मेंटल इश्यूज, झोप न येणे, अँक्झायटी, चिडचिडपणा. कारण तुम्ही रात्री उशिरा झोपलात, ऑब्व्हियस आहे सकाळी तुम्ही उशिरा उठणार. तुम्ही जर रात्री 10च्या आत झोपणार, सकाळी तुम्ही 6च्या सुमारास उठणार. तर जशी ती जुनी आपल्याकडे म्हण आहे, की लवकर झोपे, लवकर उठे, त्याच्या सोबत लक्ष्मी, आरोग्य आणि सर्व गोष्टी नांदे. म्हणजे अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, द मॅन बिकम्स हेल्दी अँड वाईज. त्याच पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना लवकर झोपण्यासाठी प्रवृत्त करावं, मोटिव्हेट करावं. बऱ्याचदा आपण त्यांच्यावरती सोडून देतो, की दिवसभर मुलं काय करणार? मग दिवसभर टीव्ही पहा, मग मूव्हीज बघ किंवा पालक सोबत येऊन न्यूज चॅनल बघतात. तर माझी परत सर्व पालकांना आणि शिक्षकांना विनंती आहे, की सर्वात पहिली गोष्ट सिलेबसच्या बाहेर आपल्याला जर काही शिकवायचं असेल, तर आपल्या विद्यार्थ्यांचं दैनंदिनी कशी असेल, याच्याबद्दलचं मार्गदर्शन. आता ह्या अर्ध्या पाऊण तासामध्ये हे सर्व मार्गदर्शन होणं शक्य नाही. परंतु काही बेसिक टिप्स मी सांगतो आहे. जसं मी स्वतः फॉलो करतो. सकाळी 6 किंवा 6:15 उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर कृपया मोबाईल्स किंवा इतर गोष्टींना हात न लावता योगासना, मेडिटेशन किंवा आपल्या जर शेतामध्ये त्यांना जर वॉकिंग करून आणलं, तर मला वाटतं ते खूप चांगलं राहील. कारण असं म्हणतात, की सकाळचा वेळ जेव्हा निसर्गासोबत
आणि स्वतःसोबत. जेव्हा आपण म्हणतो मेडिटेशन करणे, ध्यान करणे. ते ध्यान आणि मेडिटेशन काय असतं, की एका ठिकाणी शांतपणे बसून आपल्या श्वासावरती लक्ष देणे किंवा ओमचा जप करणे किंवा निसर्गातल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या छटा आहेत, आकाश आहे, झाड आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, ह्या गोष्टींवरती लक्ष देणे. जेणेकरून आपलं जे मन आहे, आपले जे विचार आहेत, हे शांत होतील. आणि सकाळची सुरुवातच जर तुमची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलने सुरुवात होत असेल, तर सॉरी टू से आपण एका वेगळ्या डायरेक्शनला, वेगळ्या दृष्टिकोनाला आपली पिढी घेऊन जात आहोत. सर्वात पहिली सुरुवात इट शुड स्टार्ट विथ द रिअल गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. सकाळचा वेळ स्वतःसोबत स्पेंड करा. मुलांसोबत पालकांनी अर्धा पाऊण तास ध्यान, योगासनं जर तेवढा जरी वेळ दिला, तरी मला वाटतं एक नवीन ऊर्जेने, नवीन एनर्जीने मुलांची सुरुवात होईल. आपल्या पूर्ण परिवाराची सुरुवात होईल. त्याच्यानंतर सकाळची फ्रेश अंघोळ झाल्यावरती बिफोर ब्रेकफास्ट सोबत काही प्रेयर्स असतील, सोबत काही श्लोका असतील, ज्ञानेश्वरी वाचन असेल, प्रसायदान असेल, जे काही असेल, जे आपण प्रार्थनापूर्वी म्हणायचो. तर मला असं वाटतं, की सर्व शिक्षकांनी ॲट लीस्ट वापर किंवा WhatsAppचा वापर किंवा कुठल्यातरी वेब प्लॅटफॉर्मचा वापर जिथे-जिथे इंटरनेट शक्य असेल, त्या ठिकाणी एखादी प्रार्थना म्हणजे पसायदानच्या स्वरूपात असेल, मनाची श्लोक असेल किंवा जी आपली शाळेत प्रार्थना आहे, किंबहुना ती प्रार्थना सोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं, की ती प्रार्थना म्हणण्यासाठी कुठल्या शिकवणीची म्हणजे लहानच मुलगा पाहिजे किंवा मोठाच पाहिजे अशी काही गरज नाही. सर्व तुमची मुलं मला वाटतं Zoomवरती 201 लोकं जोडू शकतात. तर जर प्रत्येक वर्ग शिक्षकांनी 50-50 मुलांचा जर ग्रुप बनवला, सकाळचा 10 मिनिटं प्रार्थना जरी सोबत म्हटली आणि साधी गोष्ट, की आज तुम्ही तुमच्या वर्गात किंवा तुमच्या घरी तुम्ही आज काय करणार? तुमचं प्लॅनिंग काय आहे? नियोजन काय आहे? कुठलं पुस्तक वाचणार? कुठला धडा वाचणार? तुम्ही काल काय शिकलात? पुस्तकापासून आणि पुस्तकाच्या बाहेर. ह्या गोष्टींची एक संवाद झाला पाहिजे. जेव्हा आपण शिकवणं म्हणतो, तर शिकवणं फक्त एक मोनोटोनस शिकवणं, की हा सिलेबस आहे, हे मी सांगतो आहे, तर मुलांचंही लक्ष लागत नाही. मुलंही काहीतरी वेगळं काम करत असतात. तर असं न होता कारण 10वी पुढे जसं मी आमच्या 11वी-12वी बऱ्याचदा शिक्षक आमच्याकडे नव्हते. त्यावेळी नवोदय विद्यालयाला बरेच शिक्षक त्यावेळी त्यांचे पद रिक्त होते. तर बराचसा सिलेबस आम्ही स्वतः वाचायचो, स्वतः अभ्यास करायचो, स्वतःच डिस्कशन करून पेपर सोडवायचो. आफ्टर सर्टन टाईम काही विशिष्ट वेळानंतर मुलांचा बुद्ध्यांक जर चांगला असला, तर पुस्तकापासून सुद्धा मुलं शिकू शकतात. विशेष करून ग्रॅज्युएशनला किंवा 12वीच्या नंतर. परंतु जे लहान मुलं असतात त्यांना हेल्प लागते, गाईड लागतं, लक्ष लागतं. त्यावेळी शिक्षकाने तो पाठ शिकवावा. परंतु सकाळची जी प्रार्थना असेल, जी आपल्या शाळेतली जी प्रार्थना ठरलेली आहे, ती तरी सर्व विद्यार्थ्यांसोबत म्हणायचा प्रयत्न आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून निश्चित करू शकतात. ही दुसरी गोष्ट. तर पहिली गोष्ट सकाळचा वेळ स्वतःसोबत स्पेंड करा. जिथं वॉकिंग शक्य असेल तिथं वॉकिंग करा. जिथं शक्य असेल ध्यान करा, योगासना करा. सोबत परिवाराने केलं तर अजून उत्तम. परिवाराच्या सोबत एखादी प्रार्थना म्हटली अजून उत्तम आणि शिक्षकांनी त्यांना एखाद्या प्लॅटफॉर्मवरती सोबत इष्ट गोष्टी सोबत शेअरिंग करणे. जे मुलं बोलतात चांगले, त्यांना काहीतरी स्पीच द्यायला लावणे, की आज तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल काही बोला, संत तुकारामबद्दल काहीतरी बोला किंवा संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीतरी बोला. असं काहीतरी संतांच्या गोष्टी, थोर पुरुषांच्या गोष्टी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रातल्या भूमीमधले जे थोर संत झाले, त्यांच्या काही गोष्टी आपण जर शेअर केलं, तर मुलांना शिक्षणासोबत ह्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींची सुद्धा आवड निर्माण होईल. आणि आपण इंटरनेट आणि वेब प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी टास्क दिला पाहिजे, की ठीक आहे, आपण आज दिवसातले 3 लेक्चर घेणार अर्ध्या अर्ध्या तासाचा किंवा 4 लेक्चर घेणार. एक लेक्चर जो राहील त्या लेक्चरमध्ये फक्त मुलांनी त्यांना जी गोष्ट आवडते किंवा त्यांनी ज्या गोष्टीचं काल वाचन केलं, त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. म्हणजे काय? की त्यांनी एखाद्या थोर महापुरुषांबद्दल इंटरनेटवरती किंवा पुस्तकांचं वाचन केलं असेल, तर त्यांच्याबद्दल त्यांनी 5 मिनिटं बोलावं. असे काहीतरी सुंदर-सुंदर प्रयोग आपण जर काही करू शकलो, ज्यांना चांगलं गाता येतं, त्यांना बोललं की उद्या तू जर तुझ्या तोंडातून चांगलं काहीतरी आम्हाला गाणं सांगितलं किंवा एखादं छान श्लोक सांगितले, तर खूप बरं होईल. असं काहीतरी करमणूक प्लस नॉलेज याचा आपण वापर केला पाहिजे. आणि ह्या कालावधीमध्ये जसं मी आधीच बोललो, की सर्व्हायव्हल म्हणजे स्वतःचं जगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जगणं फक्त फिजिकली नाही. जगणं हे तुमचं मेंटल इक्विलिब्रियम बॅलन्स ठेवून. कारण बरेचसे लोकं हे एकांतामध्ये एकलकोंडे होतात, डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना जर त्यांची एनर्जी व्यवस्थित स्पेंड झाली नाही, तर ओव्हर ईटिंग करतात, खूप खायला लागतात
आणि खूप खाल्ल्यामुळे परत ओबेसिटी, मग परत ओबेसिटी आल्यावर परत डिप्रेशन, अजून सायकल तयार होते. तर त्यांना एका चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये एंगेज करण्यासाठी शिक्षक आणि पालक या दोघांनी पुढाकार घेऊन आणि ही परत-परत सांगतोय, की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर हा जास्त वेळ कृपया करू नका. तुम्ही जो 1.5-2 तास, जो सकाळचा 1 तास, संध्याकाळचा 1-1.5 तास जे तुम्ही वापरणार आहेत Zoomचा, त्याचा वापर लिमिटेड चांगल्या गोष्टींसाठी आणि विथ मल्टिपल ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये अंतर्भूत करून करावं. त्याच्यानंतर मी पालकांसाठी जसं मागे बोललो, की पुस्तकं जर असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. बरेचसे पालक कोव्हिडच्या न्यूज किंवा आजच्या ज्या भारतामधल्या ज्या काही सो कॉल्ड ब्रेकिंग न्यूज आहे त्याच्यामध्ये बघण्यामध्ये खूप वेळ वाया घालवतात. तर मला असं वाटतं जर पालक शेतकरी असेल, बिझनेसमॅन असेल आणि जर मुलं जर मोठी असतील, तर कृपया यांना आपल्यासोबत न्या. आत्तापासून त्यांच्या दुकानामध्ये, व्यापारामध्ये, शेतीमध्ये 1-1, 2-2 तास मुलांना कामं करू द्या. जी मुलं अ, 10वी पुढे आहेत, कॉलेज गोइंग आहेत किंवा पोस्ट कॉलेज आहेत. यांना फक्त तुम्ही जर म्हटलं, की "बेटा तू घरीच राहा आणि मी जाऊन शेती करतो किंवा बिझनेस करतो," हे अत्यंत चूक आहे. कारण जसं मी म्हटलं, की मुलांना कुठल्या-कुठल्या गोष्टीमध्ये एंगेज करणे, हे सुद्धा पालकांची तेवढीच मोठी जबाबदारी आहे. आणि जसं आजच्या घडीला प्रायव्हेट जॉब्स हे मोठ्या प्रमाणात डिक्लाइन होत आहेत. गव्हर्नमेंट जॉब्सची मर्यादा आहे. गव्हर्नमेंट सर्वच युवकांना जॉब देणार हे अशक्य आहे आणि भारत मे बी पुढच्या काही वर्षामध्ये पूर्ण जगात लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावरती भारत येईल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला भारताची अर्थव्यवस्था एवढी जी-डी-पी एवढी स्ट्राँग नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांना जॉब देणे, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हे अशक्य आहे. त्याच्यामुळे आपण जो काही व्यवसाय करतो आहे, त्या व्यवसायाचं सुद्धा काही ज्ञान, काही बेसिक आणि मुलाला कुठलंही काम करण्यामध्ये लाज वाटू नये, शरम वाटू नये, याची एक त्यांना मानसिकता तयार करणे, यासाठी कृपया जी मोठी मुलं आहेत 10वीच्या नंतरची, अशा मुलांना आपल्या व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये किंवा शेतीमध्ये मदत करण्यासाठी कृपया घेऊन जा. आणि आम्ही जी आमचं जे कलेक्टर ऑफिस नंदुरबारमध्ये आमची जी माहिती अधिकारी जी माहिती टाकतात रोज, कुठल्या भागामध्ये कुठले पेशंट आढळलेत, किती आढळलेत, किती ते त्याचा पर्पज काय आहे? की कृपया त्या भागातल्या लोकांनी अलर्ट राहावं. त्या भागातल्या लोकांनी अजून जास्त काळजी घ्यावी. प्रॉपर मास्कचा म्हणजे घरातल्या बाहेर पडलं तर मास्क घालूनच पडावं. घरातल्या आल्यावरती सर्वात पहिले आपला मास्क काढून सॅनिटाईज करून, जे तुमचा कापडी मास्क असेल, जो कुठला मास्क असेल, पूर्ण चेहरा वगैरे साबणाने धुवून मग आपल्या मुलांशी भेटायला जावं, ज्येष्ठांशी भेटायला जावं. आज जे आपण मोठ्या शहरामध्ये जी गोष्ट बघतोय, की बऱ्याच लोकांना बेड्स मिळत नाहीये आणि आता तर लॉकडाऊन हे पूर्ण उघडलेलं आहे. कुठल्याही पासेसची आवश्यकता नाही आहे. आपण सर्व टायमिंग संध्याकाळी 7 पर्यंत केला आहे. अशा वेळी केसेस वाढण्याची खूप मोठी शक्यता आहे. प्रशासन म्हणून आम्ही आव्हान करू शकतो. लोकांना सांगू शकतो. मेडिकल फॅसिलिटीज वाढवू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकतो. डॉक्टर आणि नर्सेसची संख्या आपल्याकडे कमी आहे. आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. परंतु केसेस जर कमी करायच्या असतील, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पालकांना विनंती करावी, की "बाबा, तुम्ही कुठल्याही कामाला जात असणार, शेतात जात असणार, दुकानावर जात असणार, कृपया मास्क घालूनच जा आणि जोपर्यंत आपण घरी परतत नाही, मास्क कृपया काढू नका." आणि त्या मास्कला वारंवार हात लावू नका. तर मास्कबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांचे कन्फ्युजन आहे. मागे सुद्धा मी बोललो होतो, की हा एक डिस्पोजेबल मास्क आहे. हा दिसतोय मित्रांनो आपल्याला? हा डिस्पोजेबल मास्क आहे. हा ग्रीन कलर कव्हर आहे आणि हा जवळपास व्हाईट आहे. तर हा डिस्पोजेबल मास्क वापरत असताना वरती एक थोडीशी कडक दांडी दिसते. ही कडक दांडी दिसते. ही दांडीला साधारणतः ह्या कडक दांडीमध्ये काही लोकं असे मास्क घालतात, काही लोकं असे मास्क घालतात, काही लोकांचा मास्क असा असतो, काहींचा असा असतो. हे अशा वेळी मास्क घातलं काय आणि न घातलं काय सारखंच आहे. कृपया जेव्हाही मास्क घालत असताना तर दोघी अशा बाजूने दोघींना पकडायचं. मास्कला कुठेही न टच करता त्याला असं पकडायचं आणि हे जी दांडी दिसत त्याला प्रेस करायची आणि जर काढायचं असेल तर परत इथूनच असं काढून बाजूला ठेवायचं. मला वाटतं ह्या बेसिक गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगणं गरजेचं आहे. नाहीतर बरेच लोकं म्हणतात, की आम्ही मास्क घालतोय, सर्व करतोय, तरी कोव्हिड कसा होतोय? कारण जेव्हा तुम्ही मास्क घालता, तर मास्क तुमचं प्रोटेक्शन करतं. तर मास्कवरती जर व्हायरस राहिले, तुम्ही कुठल्या ठिकाणी दुकानावर भाजी घ्यायला गेले, व्यापाराला गेले, एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती तुमच्यासमोर बोलतो आहे.
हवेमधले जे एरोझोल्स असतात, जे ड्रॉपलेट असतात, ते जर तुमच्या मास्कवर पडले, त्यालाच हात लावला, मास्क खाली केला, त्याच्याने परत नाक तुम्ही घासलं, डोळे घासले किंवा हे केलं, तर इन्फेक्शन होऊ शकतं. तर ह्या बेसिक गोष्टी मुलांनी आपल्या पालकांना सांगा. पालकांनी आपल्या मुलांना सांगा, शिक्षकांनी सांगा आणि वारंवार हात धुण्याचं महत्त्व, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व, मास्क घालण्याचं महत्त्व, ह्या बेसिक गोष्टी आम्ही वारंवार का सांगतो आहे? कारण याचा फायदा हा आपल्या आरोग्यासाठी होईल. आपल्याला काल परवाचीच गोष्ट माहिती असेल, आपल्या दोंडाईच्याचे जे ज्येष्ठ सर्जन होते, डॉक्टर टोणगावकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर होते, ज्यांनी 1960च्या दशकामध्ये बीजेमधून सर्जनची त्यांना डिग्री मिळाली आणि तेव्हापासून ते दोंडाच्या सारख्या ग्रामीण भागात त्यांनी आपली नोकरी दिली. डॉक्टर पाटील जे धुळ्याला होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. असे नामांकित व्यक्तीसुद्धा आपल्या धुळे जिल्ह्यामधून त्यांचा हे मृत्यू झाला. कारण कोविड जे आहे, आपण उत्तर प्रदेशचे उदाहरण घेतलं तर 2-3 मंत्र्यांचा मृत्यू झाला, काही आमदारांचा बंगालमध्ये मृत्यू झाला. तर कोविड जे आहे, हे तुमची गरिबी, श्रीमंती, कुठल्या भागातून आला हे बघत नाही. ज्या व्यक्तीचे निदान लवकर झाले, ज्यांची इम्युनिटी चांगली आहे, हे लोकं बरे होते आहेत आणि ज्या व्यक्तींची इम्युनिटी कमी आहे, निदान उशिरा झालं, अशा लोकांना तर मग मेडिकल डॉक्टर्स त्याच्यावरती उपचार करू शकत नाही. किंबहुना आता जे उपचार चालू आहेत, ते सर्व सिम्प्टमॅटिक आहेत. पर्मनंट असं सोल्युशन नाही, की ही जर मेडिसिन दिली, तर व्यक्ती बराच होणार, असं सोल्युशन नाहीये. त्याच्यामुळे ही जी सर्व गोष्टी आहे, ह्याचं नॉलेज सुद्धा देण्याची तेवढीच जबाबदारी आमच्या सर्व शिक्षक बांधवांची आहे. आता शिक्षक प्रणालीमध्ये काही ठिकाणी प्रायव्हेट शाळांच्या बद्दल बऱ्याच लोकांचे अ, म्हणणं आहे, की प्रायव्हेट फीजचं काय? तर शिक्षक आणि पालकांना माझी एक विनंती राहील या बाबतीमध्ये, की प्रायव्हेट शाळांच्या फीस कारण ही प्रायव्हेट स्कूल आहे. त्याच्याबद्दल फी कशी असावी, कशी आकारली जावी, त्याच्याबद्दल अजून शासनाचे कुठलेही काही लेखी स्वरूपाच्या गाईडलाईन्स नाही आहेत. पण ह्या बाबतीत तेवढंही तथ्य आहे, की प्रायव्हेट संस्थांनी, प्रायव्हेट शाळांनी आपली फी जशी रेग्युलर घेतात, त्याच्यापेक्षा निश्चितच कमी घेतली पाहिजे आणि त्यासाठी सर्व पालकांनी आपली कमिटी बनवून शाळेची जी ट्रस्टी असेल किंवा बॉडीसोबत एक व्हर्चुअल मीटिंग किंवा छोट्या स्वरूपाची मीटिंग घ्यावी आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून एक प्रेशर ग्रुप म्हणून जोपर्यंत गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स कारण आम्हाला जोपर्यंत लेखी सूचना येत नाही, आम्ही खालच्या लोकांना लेखी पद्धतीने सर्क्युलेशन करून ते त्याला एक रूल म्हणून काम करू शकत नाही. परंतु पालकांकडून जर प्रेशराईज करून ह्या संस्थांना जर 60% किंवा 50% जी काही फी असेल, त्याच्याबद्दल हे करावं आणि आम्ही सुद्धा संस्थांचे जे लोकं आहेत, त्यांना अपील करू. काही संस्थांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये फी स्ट्रक्चर कमी केलंय, परंतु काही शिक्षक, काही संस्थांनी अजून सुद्धा तेवढीच फी आकारतायत. मला माहिती आहे संस्थांनी सुद्धा बरेचदा लोन काढलेलं असतं. त्यांना शिक्षकांचे पगार द्यायचे असतात. त्याच्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांची फीस हे सर्व गोष्टी. परंतु कन्सिडरिंग ही क्रायसिस टाईममध्ये आपण सुद्धा माणुसकीची जाणीव ठेवून बरेच शिक्षक, बरेच पालक जे आहेत ते आपले शेती करतात, बिझनेस करतात. आता मागचे 3-4 महिन्यापासून बिझनेस चा बराचसा डाउन स्लोप झाला होता. आता कुठेतरी गाडी रुळावरती येते. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण सुद्धा तेवढीच जाणीव ठेवली पाहिजे. मी सर्व खाजगी शिक्षकांच्या लोकांना ही विनंती करतो, की शिक्षकांनी आपल्या संस्थावरती सुद्धा दबाव टाकायला पाहिजे. पॅरेंट्स सुद्धा दबाव टाकायला पाहिजे, की कृपया करून जी फी आपण दरवर्षी सामान्य कंडिशनमध्ये आकारतो, ती यावर्षी तुम्ही कमी आकारावी. आपण आता काही प्रश्नांचं आपण त्याच्याबद्दल काही लोकांनी टिप्पणी आणि काही लोकांनी सूचना केल्या आहेत, त्याचा आपण वाचूया. अरुल काबरा म्हणतात, की डिजिटल शिक्षणावर भर देणे काळाची गरज आहे. ग्रामीण भागात शिक्षण कसं मिळेल? तर एकदम बरोबर आहे. आपल्या काही भागामध्ये, डोंगरी भागामध्ये विशेष करून धडगाव, अक्कलकुवाच्या काही ठिकाणी इंटरनेटचा खूप मोठा इश्यू आहे. मोबाईल रेंजचा काही खूप मोठा इश्यू आहे. तर जसं आम्ही त्या काळामध्ये जेव्हा 11वी, 12वी का 10वी मध्ये आमच्या शाळेमध्ये शिक्षक नव्हते, नवोदय विद्यालयाला. तर त्यावेळी आम्ही काय करायचो, जे विद्यार्थी सर्वात चांगले होते, ज्यांना कळायचं, अशा लोकांचा एक ग्रुप बनवून, 5-6 लोकांचा ग्रुप बनवून किंवा आपल्या पाड्यामध्ये, खेड्यामध्ये जो एम-ए झालेला, बी-ए झालेला, बी-एड झालेला एखादा कोणी तरुण मुलगा असेल, त्याला सोबत घेऊन 5-5, 10-10 मुलं त्याच पाड्यावरची, खेड्यावरची जर सोबत एकत्र आली, तर मला असं वाटतं कारण त्याच्यामध्ये तो बाहेरून शिक्षक येईल दुसऱ्या ठिकाणाहून, तो शिकवेल. त्या शिक्षकाला जर संसर्ग झाला असेल, तर सर्व गावात पसरेल. पण त्याच गावातला एखादा जर कोणी तरुण विद्यार्थी असेल, ग्रॅज्युएट झालेला असेल, त्याने जर
5वी 6वी किंवा त्याच्या खालच्या मुलांना जर बेसिक मॅथेमॅटिक्स, वाचन, विज्ञान हे जर शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आणि पालकांनी सुद्धा एकत्र मिळून 8-10 पालकांनी जर त्यांना साधारणतः ₹100 ₹200 जर महिन्याला जरी असे एकत्र करून दिले, तरी मला वाटतं की 2-3 हजारामध्ये तर तरुणाला सुद्धा 2-3 तास शिकवायला काही मोठी गोष्ट होणार नाही आणि काही जर स्वतःहून व्हॉलंटिअर असतील, विना मोबदला जर शिकवत असतील तर अजून चांगलं. तर हा एक प्रयोग आपण मला वाटतं ग्रामीण भागामध्ये, खेड्यांमध्ये करायला पाहिजे, की त्या ठिकाणी ग्रामीण भागातलेच युवकांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन बेसिक वाचन, बेसिक लिखाण, बेसिक गणित यांचं मुलांमध्ये थोडंसं रुजवायला आपण ते सुरू केलं पाहिजे. तर ते ग्रामीण भागामध्ये तो एक सोल्युशन सध्या तरी आहे. कारण एकदा आश्रमशाळा किंवा कुठल्याही स्कूल सुरू झाल्या आणि त्याच्यामधला एका जरी विद्यार्थीला किंवा शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला जर पॉझिटिव्ह आढळलं, तर तो पूर्ण शाळा पॉझिटिव्ह करू शकेल. आणि म्हणून शाळांबाबतची जे धोरणं घेताना खूप मोठे चॅलेंजेस शासनासमोर किंवा प्रशासनासमोर आहे. त्यासोबत शिक्षकांनी शाळेत मार्गदर्शनासाठी यायला हवे असं आकाश मराठे म्हणतात. आणि डिजिटल शिक्षणाला मर्यादा आहेत. एकदम बरोबर आहे आकाशजी. खरं तर विद्यार्थ्यांमध्ये, तरुण वर्गामध्ये इम्युनिटी खूप चांगली असते. परंतु आपण जर काही गोष्टी पाहिल्या, न्यूज पाहिल्या, तर परभणीमध्ये एक 24 वर्षाचा एक तरुण डॉक्टर जो जस्ट एम-बी-बी-एस पास झाला होता. त्याची सुद्धा दुर्दैवी अ, मृत्यू झाला. आपल्या धुळे जिल्ह्यातली एक नर्स होती, यंग नर्स होती साक्री तालुक्यातली. तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर एखादी शाळा फिजिकली जेव्हा एखादा शिक्षक शिकायला येतो, कारण लहान मुलांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हे फार अशक्यप्राय गोष्ट आहे. तर अशा वेळी जर एक जरी विद्यार्थ्याला झालं आणि त्याच्यामुळे जर तो विद्यार्थी परत घरी गेला आणि घरी गेल्यावरती त्याचे जे ज्येष्ठ आहेत, इतर लोकांना जर कोरोना प्रसार झाला, तर ते खूप मोठं डिझास्टर होईल. आणि त्याच्यामुळे सध्या शिक्षकांनी शाळेत येऊन फिजिकली शिकवणं, ही गोष्ट जोपर्यंत शासनाचे पुढील निर्देश येत नाही, ते खूप आव्हानात्मक आणि चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की त्यासाठी थोडंसं पालकांनीच विचार केला पाहिजे. आणि जो मी पर्याय सांगितला, की ज्या ठिकाणी ऑफलाईन शिक्षण ऑनलाईन शिक्षण पॉसिबल होत नाहीये, नेट कनेक्टिव्हिटी होत नाही, पॉसिबल होत नाहीये, अशा ठिकाणी त्या पाड्यातला, खेड्यातला एखादी मुलगा, एखादी मुलगी जी ग्रॅज्युएट झालेली आहे, 12वी पास आहे, हुशार आहे, यांनी आपल्या अभ्यासासोबत त्यांच्या शिक्षणासोबतच मुलांना जर 1-1, 2-2 तास जरी दिलं आणि मुलांचं वाचन, मुलांचं लिखाण, मुलांना बेसिक गोष्टी शिकवणे, ह्या जरी गोष्टी केल्यात, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये त्यांचा हेल्प होऊ शकतो. रेग्युलर शिक्षण ऑफकोर्स होणार नाही, रेग्युलर सिलेबस कव्हर होणार नाही. परंतु त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना शिकवणे आणि मोबाईलच्या माध्यमातून, एस-एम-एसच्या माध्यमातून जर थोडंफार रोजचा सिलेबस काय असेल किंवा कुठं मुलांना अडचण आहे, हे सुद्धा समजू शकते. आणि ह्यावेळी शिक्षणाच्या वेळी पालकांचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. विशेष करून ज्या गृहिणी आहेत, भगिनी आहेत, ज्या गृहिणी शिकलेल्या आहेत, यांनी आपल्या मुलांना जवळ घेऊन कमीत कमी दिवसाचे 2-2.5 तास त्यांच्याकडून होमवर्क करून घेणे, त्यांच्याकडून वाचन करून घेणे, लिखाण करून घेणे, पेंटिंग्स करून घेणे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा गृहिणी ह्या कालावधीमध्ये जे सक्षम आहेत, अशा लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, व्यंजन, काहींनी केक शिकले, काहींनी बटाटे वडे, मिसळ बऱ्याच रेसिपी शिकल्यात. पण त्या रेसिपी सोबत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुलांना सोबत घेऊन कमीत कमी 2-2.5 तास त्यांना शिकवून त्यांच्याकडून घेणे. कारण फिजिकल शाळा नजीकच्या काळात सुद्धा शक्य नाहीये. मी आपल्याला फ्रँकली ह्या गोष्टी सांगतो. कोविड कधीपर्यंत राहील, किती महिने राहील, किती वर्ष राहील याच्याबद्दल कोणालाच माहिती नाहीये आणि भारतामध्ये ज्या रोजच्या केस आढळतायत 90,000 केसेसच्या वर रोज केसेस आढळायला लागल्यात. 1,000 च्या वरती रोज मृत्यू व्हायला लागल्यात. आणि हा 90,000 चा आकडा येत्या काळात सायंटिस्ट म्हणतात, की 2,00,000 2,50,000च्या वर सुद्धा जाऊ शकतो पर डे. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आपण शाळा सुरू करणे किंवा ह्या करणे हे गोष्ट आपली अशक्यप्राय आहे. आणि त्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात जर केसेस व्हायला लागल्या, तर त्यांना ऑक्सिजन, मेडिकल, डॉक्टर कारण आपण जर पाहिलं तर डॉक्टर सुद्धा तेवढेच दुर्दैवी त्यांचा सुद्धा मृत्यू होतोय. पोलीस विभागातले कर्मचारी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळपास 100-125च्या वरती लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेवरती प्रचंड ताण आहे. कारण शासनाच्या म्हणून, प्रशासना म्हणून आम्ही पुरवठ्याची कामं, मनरेगाची कामं, नगरपालिका, महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन सर्व लोकांना सोबत घेऊन काम करत असतो आणि अशा वेळी प्रशासनातील लोकांचा ताण तर आहेच आहे. परंतु ती जबाबदारीसोबत सामान्य माणसांचं जीवन सोयीस्कर कसं होईल
हेल्पफुल कसं होईल हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या काळामध्ये चैन किंवा सुख-सोयीच्या पलीकडे जाऊन सेव्हिंग करणे, बचत करणे, ज्या गोष्टीवरती वायफळ खर्च होतो, ज्या गोष्टीवरती अनावश्यक खर्च होतो ते कमी करणे आणि मुलांना पॉझिटिव्ह एंगेज करण्यासाठी पुस्तकं असतील, पुस्तकांचं वाचन असेल किंवा घरामध्ये एक व्यवस्थित डाएट, एक व्यवस्थित आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्दी डाएट त्याचा अंगीकार करणे आणि मुलांना सर्व प्रकारच्या श्रमिक गोष्टीमध्ये एंगेज करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच पालकांची शाळा सुरू करण्याची प्रतिक्रिया जसं पालकांच्या प्रतिक्रियेबद्दल मी आत्ताच बोललो, की जान है तो जहान है. जेवढं तुम्ही मिक्स होणार कारण पहिला आपण जर पाहिला पहिल्या लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे हार्डली अ, 10-15 केस होत्या. आपण ते रिकव्हर झालो, परत केसेस आल्या आणि जवळपास 15 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त 1000 केस होत्या. 15 ऑगस्टपर्यंत. 15 ऑगस्टपासून 8 सप्टेंबर म्हणजे ह्या 20-25 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 2000 केसेस वाढल्या. समजून घ्या. याचा असा अर्थ आहे, की जेवढं तुम्ही मिक्स होणार, जेवढं इकॉनॉमी ओपन होणार, जेवढं लॉकडाऊन ओपन होणार, तेवढ्याच ह्या केसेस अजून वाढतील. आणि म्हणून आपण हे जे पंजाब मॉडेल आहे, की संडेच्या दिवशी जनता कर्फ्यू ठेवायचा त्याचं एकच कारण आहे, की त्या दिवशी जनता कर्फ्यूच्या दिवशी ज्या लोकांना संसर्ग झालेला आहे, त्यांचं डिटेक्शन झाल्यानंतर ते आयसोलेट होतील, इतरांसोबत मिक्स होणार नाही. त्या दिवशी कमीत कमी इंटरॅक्शन झाल्यामुळे जी नॅचरल ग्रोथ आहे, जी जॉमेट्रिक प्रोग्रेसिव्ह ग्रोथ आहे, ती कुठेतरी कमी होऊन एक स्टॅग्नंट ग्रोथ ह्या केसेसची होतील. जेणेकरून सर्व लोकांना ऑक्सिजन बेड्स मिळतील. आरोग्य यंत्रणेवरती लोड वाढणार नाही. जो डिझास्टर आहे किंवा बूमिंग आहे, ती बूमिंग कुठेतरी कमी होईल. म्हणून 1 दिवस जनता कर्फ्यू आपण पाळतोय. आणि याचा फायदा आपल्याला दिसतोच आहे, की आज बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जेव्हा हजारोच्या संख्येने रोज केसेस येतायत, आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सुद्धा सिच्युएशन कंट्रोल आहे. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, की जरी शासनाने लॉकडाऊन बंद केलेलं आहे आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, परंतु कोरोनासाठी अनलॉक नाहीये. कोरोना आज सुद्धा आपल्या समाजात आहे, आपल्या आजूबाजूला आहे. म्हणून तेवढीच काळजी घेणे. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे, कृपया निघू नका घराबाहेर. काही कोणाच्या पुढचे 1 वर्ष, 6 महिने कुठल्या गावाला लग्न समारंभ, कार्यक्रमाला जरी गेलं तर काही बिघडत नाही. परंतु आपल्या घरात जर एखाद्या कर्त्या पुरुषाचं जर डेथ झाली, तर मला वाटतं ते आपल्या सर्व परिवारावरती खूप मोठा डिझास्टर राहणार. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आपण त्याची काळजी ही घेतली पाहिजे. अ, योगी बुवा म्हणतात अक्कलकोट तालुक्यात आजही सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावणे हे दिसून येतंय. काळजी घेणे आवश्यक आहे. योगीजी एकदम बरोबर आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही आता तिथं व्हॅन सुरू करतो आहोत, गाडी सुरू करतो आहोत, बॅनर्स लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक नागरिकांनी आता ह्या ठिकाणी शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांचे सुद्धा WhatsApp ग्रुप करावं, अशी माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे. माझं आव्हान आहे. आणि ह्या पालकांना की फालतूचे WhatsApp मेसेज, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग किंवा काय चाललेलं आहे, जगात कुठल्या केसेस वाढतात हे न सांगता, कोविड काय आहे? कोरोनाचा संसर्ग कसा होतो? कुठली काळजी घेतली पाहिजे? त्या जर गावामध्ये, वार्डमध्ये जर कोणी पॉझिटिव्ह व्यक्ती आला असेल, तर त्याच्याबद्दल माहिती सांगणे, की आपल्या भागामध्ये व्यक्तीचं नाव घेऊ नका, परंतु ह्या भागामध्ये एवढ्या वयाचा हा व्यक्ती आढळलेला आहे, तर कृपया काळजी घ्या. ह्या सुद्धा जर गोष्टी शिक्षकांनी WhatsApp ग्रुप बनवून पालकांना सांगितलं, तर मला वाटतं की ती सुद्धा एक खूप मोठी उपलब्धी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागातल्या वार्डमध्ये राहणार. तर बऱ्याच शिक्षकांना आम्ही आमच्या Facebook पेजवरती ही माहिती देतच असतो. त्या माहितीचा वापर करून आपण खाली लोकांमध्ये ती माहिती संक्रमित करा. आणि मीडियामध्ये किंवा न्यूजपेपर्समध्ये रोज ह्या बातमी येत आहेत. कोरोना कसा पसरतो आहे, काय पसरतो आहे, किती डेथ होतायत. आता याच्या पलीकडे तुमच्या इनफॅक्ट तुमच्या मोबाईलचा सुद्धा कॉलर ट्यूनमध्ये रोज जसं फोन केला तर ती माहिती येतेच. तर याच्या पलीकडे सुद्धा जर लोकं पाळत नसतील, तर ही आपली इनडिसिप्लिन किंवा बेशिस्तपणा जो आहे, तोच बेशिस्तपणा आपल्या सर्वांवरती खूप मोठं संकट म्हणून येऊ शकतं. म्हणून आपल्या समाजातल्या आपल्या लोकांना प्रबोधन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे, हे मला वाटतं खूप मोठी गरज आहे.
आता शिवाजी माली म्हणतात, की "सर नंबर ऑफ पीपल हॅव कन्फ्युजन अबाउट यूजिंग द मास्क. युअर गाईडलाईन्स विल डेफिनिटली हेल्प इन अ सिंपल वे. थँक यू सर." नक्कीच आपण आता त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ओझरकर म्हणतात, की "सर रविवार मुलांसाठी 2 तास खेळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी." संजयजी अ, माझी तर इच्छा आहे, की मुलांनी रोज खेळावं. रोज त्यांनी बाहेर जावं, परंतु आता नाही. कोव्हिडच्या काळामध्ये मुलांना बाहेर जाऊन खेळू देणे आणि त्या 10-15 मुलांमध्ये एक जरी मुलाला पॉझिटिव्ह आढळला, 10-15 मुलांना होईल. ते 10-15 मुलं 10-15 घरांना पॉझिटिव्ह करतील. 10-15 घरं म्हणजे 50-60 लोकं पॉझिटिव्ह होतील एका छोट्याशा ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणून कृपया तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मी परत-परत सांगतो आहे, की स्पॅनिश फ्लू, ब्युबोनिक प्लेग हे जी जगावरती संकटं आली, आता जवळपास 8.5-9 लाख लोकांची डेथ पूर्ण जगात झालेली आहे आणि हे संकट किती महिने, किती वर्ष राहणार कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे नवीन गोष्टीला अडॉप्ट करणे, नवीन गोष्टीला स्वीकारणे, ही घरातच बसून राहिल्यावरती माणसाला वेळ लागेल. म्हणून घरामध्ये ध्यान, योगा, वाचन, प्राणायाम, पॉझिटिव्ह इंटरॅक्शन, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी गोष्टी, घरात काही नवीन शिकता आलं तर नवीन शिकलं पाहिजे. घरातल्या वडीलधाऱ्यांच्या कामामध्ये मदत. साधी गोष्ट आहे. मुलींनी आणि मुलांनी. बऱ्याच वेळी आपली आई घरामध्ये स्वयंपाक करते, भांडी धुते, कपडे धुते. मी लहान असताना 4थी-5वी मध्ये घरातले भांडे धुणे, घरातला झाडू-पोछा लावणे, साफ करणे हे कामं करायचो. याच्यामध्ये काही लाज नाही. तर आपली आई आपल्यासाठी एवढी-एवढी राब-राब राबते. आपण हा जर वेळ यूज केला, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास जरी आईला मदत केली, सब्जी कटिंगमध्ये, भांडे धुण्यामध्ये, पाणी भरण्यामध्ये किंवा कपडे धुण्यामध्ये, तर मला वाटतं ती सुद्धा एक खूप मोठी मातृसेवा होईल आणि उगीच लॉकडाऊनच्या काळामध्ये "आई मला एक गुलाबजामुन बनवून दे, मला काहीतरी हे बनवून दे." असे फर्माईश न करता आपण आईला स्वयंपाकामध्ये मदत केली, तर आपण स्वयंपाक सुद्धा शिकू आणि त्यासोबत आपल्या घरच्यांना मदतही होईल. ह्या सुद्धा आपण बेसिक गोष्टी पाळू शकू. तर शिक्षकांनी आपल्या मुलांना, मुलींना, विद्यार्थिनींना कृपया याच्यामध्ये मोटिव्हेट करा. घरातले कामं करण्यामध्ये जो मुलगा लाज बाळगतो, तो कधीच व्यवस्थित भविष्यामध्ये एक चांगला नागरिक होऊ शकत नाही. किंबहुना विनोबा भावे नेहमी म्हणतात, की कर्म करत असताना श्रमदानाचं काम, शेती असेल, घरातली झाडं लावणे असेल, छोटे-मोठे कामं असतील, हे नेहमीच करत राहिले पाहिजे. त्याच्याने माणूस हेल्दी तर राहतो. त्यासोबत एक निसर्ग डेव्हलप करण्यासाठी, समाज डेव्हलप करण्यासाठी आपलं एक व्यवस्थित कॉन्ट्रिब्युशन सुद्धा त्याच्यामध्ये होतं. तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अ, घरात अ, मंगेश येवले म्हणतात, "होम आयसोलेशन पर्याय दिल्यापासून लोकांमध्ये कोरोना विषाणूबाबत भीती राहिली नाही आणि आयसोलेशनमध्ये असलेले बरेचसे लोकं घराबाहेर पडत असून संसर्ग वाढत." माझं वैयक्तिक मत आहे. मंगेशजी एकदम बरोबर आहे. शासनाने होम आयसोलेशनच्या गाईडलाईन्स मागे जारी केल्या होत्या आणि आपण जवळपास बरेच वेळ हा होम आयसोलेशन बद्दल आम्ही लोकांना त्यांना थांबवलं आणि आता जे होम आयसोलेशनचा आम्ही जो मार्ग दिलेला आहे, तो सुद्धा जर घरामध्ये स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम असेल, स्वतंत्र रूम असेल, घरात कोणी ज्येष्ठ नागरिक नसतील, तब्येत चांगली असेल आणि त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतो, की तुम्ही घराबाहेर पडणार नाही. तरच त्यांना आम्ही होम आयसोलेशन ठेवतो. एरवी होम आयसोलेशन ठेवण्यास आमचाही विरोध आहे. म्हणून ज्या लोकांची घरं लहान आहेत किंवा एकाच रूममध्ये बरेच लोकं राहत आहेत, कृपया तुम्ही होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारू नका. यंग लोकांचं रिकव्हरी खूप चांगली आहे, पण जर घरात ज्येष्ठ मंडळी असतील, तर अत्यंत धोका आहे. आणि मी परत म्हणतो आहे, की एवढी मोठी सुद्धा माणसं, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे, अशा लोकांना इव्हन कंधा देण्यासाठी किंवा त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा हार्डली 4 किंवा 5 लोकं राहतात आणि कोव्हिडच्या काळामध्ये मृत्युमुखी पडणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे जीवनभर तर आपण आपले कष्ट केलेच, परंतु इव्हन मरताना किंवा आपली डेथ बॉडी होताना सुद्धा आपलं जे अंत्यसंस्कार आहे, ते सुद्धा पाळताना खूप कटाक्षाने आणि खूप कमी लोकांसमोर हे केलं जातं. त्याच्यामुळे ही महत्त्वाची बाब आहे, की जे होम आयसोलेशन राहणारे लोकं आहेत, अशा लोकांना आमच्या शिक्षकांनी त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं पाहिजे, मोटिव्हेट केलं पाहिजे. तुमच्या जर संपर्कात असा कुठलाही पॉझिटिव्ह व्यक्ती तुमच्या माहितीला पडला, तर तुम्ही त्यांच्यावरती टीका करू नका. सोशल स्टिग्मा त्याला बनवू नका, की बघा, याने गावामध्ये कोव्हिड घेऊन आला, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आला, आता पूर्ण गावाचं काही खरं नाही. अशा दृष्टिकोनातून बघू नका. एखादा माणूस कामाच्या निमित्ताने कुठे गेला असेल, चूक झाली असेल, अनावधानाने त्याच्याकडून काहीतरी मिस्टेक झाली असेल, तर सर्वात पहिले त्याला एक्सेप्ट करा आणि तो जो त्याचा जो सर्कल आहे, पालक असतील, शिक्षक असतील,
त्यांनी त्याला मोटिव्हेट करा, प्रवृत्त करा, की तू रोज योगा कर, प्राणायाम कर, चिंता करू नको, लवकर बरा होशील. मला वाटतं मेंटल सपोर्ट, सायकॉलॉजिकल सपोर्ट जर आपण अशा रुग्णांना दिला, तर त्याचं 50% तेव्हाच बरा होऊन जातो. आणि त्याच्या मनात सुद्धा ते निगेटिव्ह विचार असतात, की मला कोरोना झाला, आता माझं काही खरं नाही. अ, आता माझं घरातल्या लोकांचं काही खरं नाही. माझं काय होणार? हे सुद्धा विचार त्याच्या मनात चालू असतात. अशा वेळी जर त्याच्या जवळचे लोकं, त्याच्या ओळखीच्या लोकांनी जर त्याला फोन केला नाही, त्याला प्रोत्साहन दिलं नाही, मोटिव्हेट केलं नाही, तर मला असं वाटतं, की त्याच्यामुळे अ, अजून त्या व्यक्तीचा मानसिक ताण वाढेल. कारण कोव्हिड पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तीला कमीत कमी 10-12 दिवस तो एकाच ठिकाणी असतो. होम आयसोलेशन किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा कोव्हिड केअर सेंटरला. आणि अशा वेळी त्याला बोलणारा, संभाषण करणारा, पॉझिटिव्ह गोष्टी सांगणारा, मोटिव्हेट करणाऱ्या व्यक्तींची अत्यंत गरज आहे. आणि मी बऱ्याचदा बोलतो, की आयुष्यामध्ये अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, जे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा ज्यांच्यामुळे अ, नकारात्मकता पसरते. सकारात्मक विचार, सकारात्मक संघ हा माणसाच्या फक्त फिजिकल वाढीसाठीच नाही, तर मेंटल ग्रोथसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून सर्व शिक्षकांनी आपल्या मुलांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांनी आपल्या मुलांमध्ये ह्या पॉझिटिव्ह वाइब्स, कि जो कुछ करना है बेटे जिंदगी में वो पॉझिटिव्ह थॉट्स से करो. बऱ्याचदा लोकं असं म्हणतात, की माझ्यासाठी शासनाने काय केलं, प्रशासनाने काय केलं? सिंपल गोष्ट आहे. आपण आपल्या समाजाच्या वाढीसाठी काय केलंय? त्या कोव्हिडचा वापर करून आपल्या गावामध्ये स्वच्छतेसाठी आपण काय केलंय का? आपल्या भागामध्ये, शाळामध्ये डोंगरावरती काही झाडं लावण्यासाठी आपण काही केलेलं आहे का? ह्या जरी गोष्टी आपण स्वतःला विचारत गेलो, आपल्या मुलांना विचारत गेलो, तर मला वाटतं, की अ, माझ्या देशाने, माझ्या ह्या शासनाने माझ्यासाठी का न केला हे विचार न करता मी काय करू शकलो या समाजासाठी, हा अत्यंत महत्त्वाचा बाब राहील, असं मला वाटतं. अ, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे ॲक्चुअली हे येत आहेत. संतोष शिरसाट म्हणतात, "सर आश्रमशाळेत आम्हा क्रीडा शिक्षकांना 3 महिन्यापासून ऑर्डर नाही. आम्ही सुद्धा मुलांना ऑनलाईन किंवा विद्यार्थ्यांना गावात जाऊन फिजिकल अंतर ठेवून व्यायाम, योगासाठी प्रयत्न करू शकतो." संतोषजी, ही बाब खरं तर शासनाच्या स्तरावरती आहे, की जे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती अजून निर्णय घेणं बाकी आहे. मला असं वाटतं, शिक्षण हे फक्त अभ्यास करणे किंवा अ, पाठ्यक्रम शिकवणे हे नसून शिक्षण म्हणजे एक चांगली नागरिक, चांगला व्यक्ती घडवण्याची एक प्रोसेस आहे. फक्त खूप मोठा शिकला, खूप मोठ्या डिग्री मिळवल्या, खूप मोठं पॅकेज पैसा कमवतोय, परंतु माणसामध्ये माणुसकी जर नसेल, व्यावहारिकता जर नसेल, देण्याची प्रवृत्ती जर नसेल, आभार मानण्याची जर टेंडन्सी नसेल, ज्येष्ठांचा जर आदर करण्याची जर गोष्ट नसेल, तर ते शिक्षण माझ्या नजरेसमोर हे शून्य आहे. तर सर्वात पहिली गोष्ट आपल्या मुलाला, आपल्या विद्यार्थ्याला चांगला नागरिक, चांगला व्यक्ती आणि कठीण संकटांमध्ये, कठीण प्रसंगामध्ये लढण्याची प्रवृत्ती निर्माण करण्याचा एक चरित्रवान व्यक्ती बनवण्याची जबाबदारी आपल्या पालकांची आणि शिक्षकांची आहे. तर ते पहिली गोष्ट करा. दुसरी गोष्ट, जी लोकं डिप्रेस असतील, निगेटिव्ह विचार करत असतील, कोव्हिड पॉझिटिव्ह झाले असतील, अशा लोकांना मोटिव्हेट करा, प्रवृत्त करा, पॉझिटिव्ह गोष्टी सांगा. त्यांना परत जाऊन टोमणे मारू नका. तुझ्यामुळे गावामध्ये कोव्हिड आला, तुझ्यामुळे या सर्व गाव सोसायटी धोक्यामध्ये आहे. डोंट से लाइक धिस. पॉझिटिव्ह सांगा. तिसरी, चौथी गोष्ट, एक सकाळचा डेली शेड्यूल बनवा. उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत एक डिसिप्लिन्ड वेने जगण्याचा प्रयत्न करा. दिवसभर जर टीव्ही बघितले किंवा वेब सीरीज बघितले, तर आय एम क्वाईट शुअर आफ्टर 6 मंथ्स, 7 मंथ्स कोव्हिडचा तर प्रॉब्लेम नाही होणार, पण मेंटल सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम सुरू होतील. त्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण सर्व लोकं काळजी घ्या आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क, आयसोलेशन, वारंवार हात धुणे, ह्या बेसिक गोष्टींचा कृपया आपण त्याचा वापर करा. मला वाटतं Facebook लाईव्हचा जो पर्पज होता, तो शिक्षक दिनाच्या दिवशीच आम्ही घेणार होतो. परंतु त्या दिवशी वेळ मिळाला नाही, तरी आपण ह्या दिवशी घेतलेला आहे. ही काही लोकांना ही व्हिडिओ पाहायला नेट नसेल किंवा हे नसेल, तर कृपया ते नंतर आपण डाउनलोड करून ते व्हिडिओ आम्ही आमच्या YouTube चॅनलला पण टाकण्याचा प्रयत्न करू. तर ते सुद्धा आपण करू शकतात आणि याचा वापर आपल्या मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आपण करावं. जिल्हा प्रशासन म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आपण एक चांगल्या पद्धतीने ह्या लढ्यामध्ये आम्हाला मदत करणार. लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी मेसेज स्प्रेड करण्यामध्ये मदत करणार.